दिवाळी फराळाच्या ताटातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता पदार्थ म्हणजे बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत आणि खारीसारखे भरपूर लेयर्स असलेली शंकरपाळी. पण आपण जेव्हा ही शंकरपाळी घरी बनवतो ना, तेव्हा तुपाचा अंदाज चुकल्यामुळे आणि काही बारीक सारीक गोष्टी लक्षात न घेतल्यामुळे शंकरपाळी तेलात विरघळते आणि संपूर्ण तेल खराब होतं. त्याचबरोबर शंकरपाळी तळल्यानंतर मऊ पडते, कडक आणि वातड सुद्धा होते. पण ही शंकरपाळी बघा ना, प्रत्येक शंकरपाळीला भरपूर लेयर्स आलेले आहेत आणि शंकरपाळी चुरगळली तर त्याचा अगदी बारीक भुगा सुद्धा होतोय. यावरूनच तुमच्या लक्षात आलंच असेल की ही शंकरपाळी किती मस्त खुसखुशीत झालेली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला तुम्हाला सुद्धा अशी ही बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी बनवायची असेल तर इथे मी जे साहित्याचं प्रमाण आणि टिप्स सांगितलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही सुद्धा शंकरपाळी बनवली तर तुमची सुद्धा शंकरपाळी अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत आणि खारीसारखे भरपूर पदर असलेली होईल. आता शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये ही शंकरपाळी बनवणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं, जरी आपण हा मैदा अर्धा किलो घेतलेला असला तरी सुद्धा याला आपल्याला मोजून घ्यायचं आहे, म्हणजे मग बाकीच्या साहित्याचं प्रमाण चुकणार नाही. म्हणून काय करायचं, घरातली एखादी वाटी किंवा कपाचं प्रमाण तुम्ही सेट करू शकता आणि या वाटीने किंवा कपाने आपल्याला मैदा मोजून घ्यायचा आहे आणि सारख्याच पद्धतीने आपण बाकीचं साहित्य सुद्धा या वाटीने किंवा कपाने मोजून घेणार आहोत. आता कपामध्ये मैदा भरून घेत असताना काय करायचंय, आपल्याला तो असा हलक्या हाताने भरायचा नाहीये, तर चमच्याने दाबून असा गच्च भरून घ्यायचा आहे. आता ज्यांच्या कोणाकडे कपाचं प्रमाण नसेल तर अशा वेळेला काय करायचं, घरातली एखादी कोणतीही वाटी घ्यायची आणि वाटीने आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि कपामधला मैदा वाटीमध्ये काढून घेतलाय. तर बघा, बरोबर एक वाटी इतका हा मैदा भरलेला आहे. आता इथून पुढे आपण सगळं साहित्य याच वाटीच्या प्रमाणामध्ये मोजून घेणार आहोत. तर आता हा अर्धा किलो मैदा जर या वाटीच्या प्रमाणामध्ये मोजून घेतला तर बघा, गच्च अशा दाबून धरून 3 वाट्या इतका हा मैदा भरलेला आहे. तर या इथे तुम्ही बघू शकता, अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये या 3 वाट्या मैदा आपण ताटामध्ये काढून घेतलेला आहे. आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अगदी थोडंसं मीठ. गोड शंकरपाळी जरी असली ना, यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे मग शंकरपाळी चवीला चांगली लागते. त्याचबरोबर एक चमचाभर साखरयुक्त विलायची पावडर मी यामध्ये घातली आणि सगळं छान असं मिसळून घेतलेलं आहे. यानंतर काय करायचंय, इथे मी एक पॅन घेतलेला आहे. या पॅनमध्ये आपल्याला पाऊण वाटी पिठी साखर काढून घ्यायची. सोबतच इथे मी पाऊण वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही दूध घेतलं तरी सुद्धा चालेल. तर ज्या वाटीने मोजून आपण मैदा घेतला होता ना, त्याच वाटीने मोजून आपण इथे बाकीचं सुद्धा साहित्य घेतलेलं आहे. तर हे बघा, पिठी साखर पाण्यामध्ये घातली, याला व्यवस्थित मिसळून घेतलेलं आहे. आता यानंतर काय करायचं, हे पॅन आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. गॅस ऑन करायचा आहे आणि पाण्याला मोठ्या गॅसवरती एक उकळी काढून घ्यायची. याचा आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचा नाहीये, फक्त मोठ्या गॅसवरती आपण पिठी साखर पाण्यामध्ये विरघळून घेणार आहोत आणि पाण्याला एक उकळी काढून घ्यायची. तर हे बघा, पिठी साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे आणि इथे मी घेतलेलं आहे पाऊण वाटी पूर्णपणे वितळलेलं तूप. घट्टसर तुपाचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाहीये, पूर्णपणे वितळलेलं तूपच आपल्याला इथे घ्यायचंय. जर का तुम्ही घट्टसर तुपाचा वापर केला तर तुपाचं प्रमाण जास्त होऊ शकतं आणि तुमची शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकते. तर आज इथे आपण शंकरपाळी बनवताना मैद्यामध्ये अजिबात तुपाचं किंवा तेलाचं मोहन घालणार नाही आहोत. तर इथे आपण उकळत्या पाण्यामध्ये हे तूप घातलेलं आहे आणि यामध्येच आपण हे शंकरपाळीचं पीठ भिजवणार आहोत, मळून घेणार आहोत. आणि त्यामुळेच जरी तुम्ही शंकरपाळीमध्ये तेलाचं किंवा तुपाचं मोहन नाही घातलं ना, तरी सुद्धा तुमची शंकरपाळी अगदी बिस्किटाप्रमाणे मस्त अशी खुसखुशीतच होणार आहे. तर हे बघा, शंकरपाळीचं पीठ मळण्यासाठी आपलं इथे हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे. आता या मिश्रणाला आपल्याला जास्त शिजवायचं नाहीये. जर का हे मिश्रण आपण खूप जास्त शिजवलं तर यामध्ये पाणी असल्यामुळे ते आटू शकतं, याचा पाक तयार होऊ शकतो आणि त्यामुळे काय होईल, शंकरपाळीचं पीठ भिजवत असताना हे मिश्रण कमी पडू शकतं आणि त्याचबरोबर याचा पाक तयार झाल्यामुळे शंकरपाळी सुद्धा तळल्यानंतर ती कडक होऊ शकते. तर आता या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे आणि या मिश्रणाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे.
तर हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं की मग आपण शंकरपाळीचं पीठ मळून घेणार आहोत. आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं की थोडं थोडं मिश्रण आपल्याला मैद्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला शंकरपाळीसाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे सगळंच मिश्रण आपल्याला एकाच वेळेला मैद्यामध्ये घालायचं नाहीये, कारण हे थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला कमी किंवा जास्त लागू शकतं. तर पीठ मळत असताना आपल्याला हे थोडं थोडं मिश्रण मैद्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं शंकरपाळीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता शिल्लक राहिलेलं जे मिश्रण होतं ना, ते सुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे आणि पिठाला मळून छान असा मस्त मऊसूत असा गोळा या ठिकाणी मी तयार करून घेतलेला आहे. तर अशा रीतीने इथे आपला हा पिठाचा गोळा तयार झाला. खूप जास्त घट्ट नाही किंवा अगदीच पातळ नाही. तर आपण चपाती किंवा भाकरी बनवण्यासाठी जसं पीठ मळतो ना, अगदी तसंच पीठ, म्हणजे साधारण सेमी घट्ट असा हा आपल्याला पिठाचा गोळा मस्त मऊसूत मळून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघा आपलं शंकरपाळी बनवण्यासाठी पीठ मळून झालेलं आहे. आता या पिठाला आपल्याला भिजत ठेवायचं आहे. त्यासाठी मी यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि 10 ते 15 मिनटासाठी आपण हे पीठ असंच भिजू देणार आहोत. तर 15 ते 20 मिनटं पीठ भिजवून घेतल्यानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे. आता पुन्हा एकदा याला मळून आपल्याला छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे खूप जास्त वेळ असेल तर तुम्ही याला आणखीन थोडंसं भिजत ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर हे बघा पीठ मळून एकसारखं करून घेतलं. आता या पिठापैकी थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि आता याला हातावरच चांगलं गोलाकार एकसारखं करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हा उंडा पोळपाटावरती ठेवून याची गोलाकार अशी चपातीप्रमाणे लाटी लाटून घ्यायची. याला आपल्याला चपातीप्रमाणे अगदी पातळ लाटायचं नाही आहे, तर थोडंसं जाडसरच आपण हे लाटून घेणार आहोत. तर हे बघा इथे आपली या ठिकाणी ही लाटी लाटून तयार झालेली आहे. आता ही चपातीप्रमाणे गोलाकार लाटी लाटून घेतल्यानंतर शंकरपाळीला छान भरपूर लेयर सुटावेत, मस्त पदर सुटावेत, याकरता इथे आपण एक एक्स्ट्रा स्टेप करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, या लाटीच्या दोन्ही कडेच्या बाजू अशा पद्धतीने दुमडून घ्यायच्यात. सोबतच लाटीची खालची बाजू आणि वरची बाजू दुमडून घेऊन याचा आपल्याला चौकोनी आकारामध्ये उंडा तयार करून घ्यायचा आहे. तर हा चौकोनी आकारामध्ये तयार झालेला उंडा आपण अशाच पद्धतीने याला लाटून घ्यायचं आहे. याला वेगळा गोलाकार वगैरे देण्याची अजिबात गरज नाही आहे, कारण आपण चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी कट करणार असल्यामुळे याला हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर अशी ही इथे आपली मध्यम जाडीची चौकोनी आकारामध्ये लाटी लाटून झालेली आहे. तुपाचं प्रमाण अचूक घेतल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता याच्या कडेने अजिबात क्रॅक्स गेलेले नाही आहेत. आता काय करायचं आहे, याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला सुरीच्या मदतीने कट करून घ्यायच्या आणि याला एकसारखा असा चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे आणि मग याला आपल्याला शंकरपाळीच्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. तर साधारण अर्धा इंच जाडीच्या इथे आपण शंकरपाळ्या कट करून घेणार आहोत. तर हे बघा सुरीच्या मदतीने मी ह्या शंकरपाळ्या चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला कापणीचा आकारसुद्धा देऊ शकता. अगदी लहान मुलंसुद्धा याला चौकोनी आकारामध्ये सहज कट करू शकतील, इतक्या या मस्त होतात. तर अशा ह्या एकसारख्या चौकोनी आकारामध्ये आपल्याला शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत. इथे मी सगळ्या शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत. मस्त एकसारख्या चौकोनी आकारामध्ये शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता आत्ताच या शंकरपाळीला मस्त असे पदर सुटल्यासारखे दिसत आहेत. याचे लेयर्स तुम्ही बघू शकता. छान असे लेयर्स या शंकरपाळीला तळल्यानंतर सुद्धा येणार आहेत. आता सारख्याच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या पिठाच्या सुद्धा शंकरपाळ्या तयार करून घेणार आहोत. आपण इथे घेतलेलं तुपाचं मोहन योग्य असल्यामुळे शंकरपाळीसाठी लाटी लाटत असताना अजिबात हात दुखून येत नाही, ती सहज लाटली जाते. त्यामुळे अशा पद्धतीने जर का पीठ मळून घेतलं आणि तुपाचं योग्य प्रमाण घेतलं ना की तुम्ही एक काय 10 किलोच्या सुद्धा शंकरपाळ्या अगदी सहज बनवू शकता. कारण हे प्रमाण घेऊन पीठ मळल्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित मळलं जातं आणि त्याचबरोबर लाटी लाटत असताना अजिबात याला क्रॅकसुद्धा जात नाहीत. व्यवस्थित हात न दुखता सहज लाटी लाटली जाते आणि त्यामुळे बघा मस्त अशा ह्या शंकरपाळ्या बनून तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता मी शिल्लक राहिलेल्या सगळ्या पिठाच्या मस्त अशा ह्या चौकोनी आकारामध्ये एकसारख्या शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता याला आपण तळून घेऊ. आता शंकरपाळी तळण्याकरता कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यम करायचा आहे
आणि हाताला चटका लागू नये याकरता शंकरपाळी हातानेच डायरेक्ट तेलामध्ये न सोडता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने झाऱ्याने शंकरपाळी आपल्याला तेलात सोडायची आहे। आता ही शंकरपाळी तेलामध्ये एकावर एक तशीच राहू नये याकरता हलक्या हाताने झाऱ्याने याला थोडंसं मोकळं करून घ्यायचं। त्यानंतर साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी तरी आपल्याला याला अजिबात झाऱ्या लावायचा नाही। साधारण 1 ते 1.5 मिनिटानंतर शंकरपाळी झाऱ्याला थोडीशी कडक जाणवू लागली आणि याचा थोडासा रंग बदलला की मग आपल्याला हलक्या हाताने शंकरपाळी तेलामध्ये झाऱ्याने अशी खालीवर करत हलक्याशा बदामी रंगावरती छान अशी तळून घ्यायची आहे। तर हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने शंकरपाळी आपल्याला खालीवर करत मस्त अशा बदामी रंगावरती तळून घ्यायची आहे। तर हे बघा साधारण 2 ते 3 मिनिटानंतर मध्यम गॅसवरती शंकरपाळी बघा बदामी रंगावरती छान अशी तळून झालेली आहे। आता याला आपल्याला यापेक्षा जास्त तळायचं नाही आहे, कारण शंकरपाळी तेलामधून बाहेर काढल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस ही चालूच असते। त्यामुळे हलकासा बदामी रंग शंकरपाळीला आला की मग आपल्याला शंकरपाळी तेलातून बाहेर काढून घ्यायची आहे। जर का आपण याला खूप जास्त वेळ तेलामध्ये असंच ठेवलं तर शंकरपाळी एकतर करपू शकते आणि त्याचबरोबर शंकरपाळीचा रंगसुद्धा यापेक्षा खूप जास्त डार्क होऊ शकतो। त्यामुळे आता ही शंकरपाळी आपल्याला तेलामधून बाहेर काढून घ्यायची आहे। आता यानंतर आपण सारख्याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्यासुद्धा तळून घेणार आहोत। फक्त शंकरपाळी तळत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तेलाचं तापमान कमी व्हायला नको। जर का तेलाचं तापमान कमी झालेलं असेल तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकते किंवा खूप जास्त तेलसुद्धा पिऊ शकते। त्यामुळे जर का तेलाचं तापमान कमी झालेलं असेल तर थोडा वेळ थांबायचं, तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि मग पुन्हा मध्यम गॅसवरती आपल्याला शिल्लक राहिलेल्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। तर हे बघा शंकरपाळीची दुसरी बॅचसुद्धा मी मस्त अशी हलक्याशा बदामी रंगावरती तळून घेतलेली आहे आणि तळल्यानंतर इथे तुम्ही शंकरपाळ्या बघू शकता मस्त दुप्पट तिप्पट फुललेल्या आहेत आणि त्याचबरोबर याला भरपूर सारे लेयर्ससुद्धा सुटलेले आहेत। छान खुसखुशीत अशा आपल्या इथे शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। आता इथे तुम्ही बघू शकता सारख्याच पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या इथे तळून घेतलेल्या आहेत आणि थंड होण्याकरता एका मी चाळणीवरती याला काढून घेतलेला आहे। आणि अशा रीतीने इथे आपली बिस्किटाप्रमाणे मस्त अशी खुसखुशीत आणि खारीसारखे भरपूर सारे पदर सुटलेली ही अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये शंकरपाळी आपली बनून तयार झालेली आहे। आता ही शंकरपाळी पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि त्यानंतरच एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये आपल्याला भरून ठेवायची आहे, म्हणजे मग शंकरपाळी अजिबात नरम पडणार नाही। अगदी संपेपर्यंत ती मस्त अशी खुसखुशीत राहील। आणि तुम्ही इथे बघू शकता शंकरपाळी तळल्यानंतर मस्त दुप्पट तिप्पट फुललेली आहे आणि एकूण एक शंकरपाळीला भरपूर सारे लेयर सुटलेले आहेत। आता एक शंकरपाळी आपण तोडून बघूयात। तर हे बघा शंकरपाळी अशा पद्धतीने तोडून जर का बघितली तर आतमधून तुम्ही इथे बघू शकता याला किती सारे लेयर सुटलेले आहेत। शंकरपाळी जर का हातावर अशी चुरगळून बघितली तर याचा अगदी बिस्किटाप्रमाणे बारीक असा भुगा होतोय। त्यावरून तुमच्या लक्षात येईल की ही शंकरपाळी किती जास्त खुसखुशीत झालेली आहे। तर यंदाच्या दिवाळीला अशी ही बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत शंकरपाळी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।